हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार सर, बोला ना. सर, बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की पीएम किसानचा 21वा आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्याच जमा होणार. हम्म. तर काय राहणार सर अपडेट? शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मग उद्याच जमा होणार का? याबद्दल एक सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. नक्कीच आपण पाहतोय पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये राज्यातील आणि देशातील शेतकरी आहेत. बरोबर. याचबरोबर नमो शेतकरीचे सुद्धा 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत. मग आता हो. शेतकऱ्यांना वाटत आहे की बाबा हे दोन हप्ते एकत्र आमच्या खात्यामध्ये येणार का? कारण की बरेच बरोबर. सारे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओज व्हायरल हो. होत आहेत की उद्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी आणि पीएम किसान हे दोन हप्ते एकत्र येणार. कोणी सांगत आहे 4,000 येणार, कोणी सांगते 5,000 येणार, कोणी सांगते नमो शेतकरीचा 3,000चा हप्ता येणार, कारण की निधी वाढ झाली आहे. या बरोबर. संदर्भामध्ये आपण हप्त्याची तारीख, याचबरोबर हे हप्ते येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामं करायची आहेत आणि एकदम खरं अपडेट आपण शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु हे बरोबर आहे. अपडेट संपूर्ण बघण्याकरिता आणि हे खरं अपडेट पाहण्याकरिता शेतकऱ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. तर हो. आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये आपण पाहतोय राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता येणार आहे आणि नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना येणार आहे आणि हे दोन हप्ते देखील एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. आपण जर पाहिलं गेलं तर देशातल्या 3 राज्यांमध्ये पीएम किसानचा 21वा हप्ता वेळेआधी ट्रान्सफर करण्यात आला आहे. पण आता हो. पीएम किसानच्या 21व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे. नमो बरोबर. शेतकरीच्या 8व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे. त्यामुळे हो. शेतकऱ्यांचा पहिला महत्त्वाचा प्रश्न होता की सर, नमो शेतकरीचा आणि पीएम किसानचा हे दोन हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार का? तर याचं उत्तर आहे हो. नमो शेतकरी आणि पीएम किसानचे दोन हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. पण हा. हे हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्र येण्याकरता शेतकऱ्यांना महत्त्वाची कामे करायची आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे शेतकऱ्याला फार्मर आयडी काढायचा आहे. तुम्ही बघत असाल शेतकऱ्यांना कोणतीही योजना आता इथून पुढे नुकसान भरपाई किंवा दुसरी योजना मिळवण्याकरता, त्यांचे पैसे खात्यात येण्याकरता त्यांना फार्मर आयडी महत्त्वाचा आहे. त्यामुळे ॲग्रिस्टॅक अंतर्गत शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडीची नोंदणी करून घेणं बरोबर. अत्यंत गरजेचं आहे. काही हो. शेतकऱ्यांची फार्मर आयडीची नोंदणी होत नसेल तर हो. त्यांनी जवळच्या सीएससी केंद्रावर किंवा तहसील कार्यालयामध्ये, तलाठी कार्यालयामध्ये किंवा आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय या ठिकाणी जाऊन तुमचे फार्मर आयडी संदर्भामध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. काही शेतकऱ्यांचं फार्मर आयडी मध्ये काही चुका झाली असतील तर त्याच्यामध्ये दुरुस्तीसाठी सुद्धा तुम्ही पुन्हा एकदा एक नवीन अर्ज करू शकता. हे झालं तुमच्या फार्मर आयडी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आपण पाहतोय सध्याच्या या चालूच्या युगामध्ये सोलार सिस्टम वरती बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आपली सोलार घेतलेले आहेत. परंतु सोलार घेतले शासनाच्या माध्यमातून, ती सबसिडी मिळाली, नंतर शेतकऱ्यांनी 90% सबसिडीवरती सोलार घेतले. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे सोलार बिघडत आहेत. शेतकऱ्यांचे सोलार बिघडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत आहे आणि कंपनीचे अधिकारी माणसं शेतकऱ्यांचे सोलार नीट करून द्यायला भरपूर 6-6 महिन्याचा कालावधी लावत आहेत. त्यासाठी आपण प्रायव्हेट पद्धतीने आपल्या शेतकऱ्याच्याच पोरानं हे दुकान टाकलेलं आहे. शेतकऱ्याचं जिथं सोलार असेल शेतामध्ये येऊन सर्व्हिस दिली जात आहे. आपण हे बघू शकता या ठिकाणी कृष्णा इंटरप्राइजेस सोलार पंप सर्व्हिसेस यांची जे सर्व्हिसेस, यांना समोर येऊन दाखवा. यांच्या सर्व्हिसेस जे आहेत, सोलार फॉर्म भरून मिळतील, पैसे भरणा करून मिळेल, कंपनी निवड करून कशी, हे म्हणजे हे सगळे जे आहेत ते मिळेल. याच पद्धतीने आपण आता दुकानमध्ये एंट्री करूयात. दुकानमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात की बाबा समोर या, दुकानमध्ये एंट्री करूयात. हे सगळे जे पंप आहेत, मोटार बिघडली असेल तर मोटार नीट करून दिली जाईल, तुमच्या शेतामध्ये येऊन सुद्धा नीट करून दिली जाईल. याचबरोबर तुमचं स्टार्टर असेल तर स्टार्टर सुद्धा हे बघा कंपनी कोणती असू द्या, हे कोणत्या कंपनीचे बघा, आपण कोणत्या कंपनीचे ऍड वगैरे करत नाही. कंपनी कोणती, इकोजन असू द्या, जीके असू द्या, सूर्या असू द्या, कंपनी कोणती जरी असेल तर तुम्हाला 100% सर्व्हिस मिळेल. प्रायव्हेट पदानं हे खास जे कंट्रोलर जे आहे याची खास काही वैशिष्ट्ये आहेत. आपल्यासोबत स्वतः दुकानदार आहेत. साहेब, हे कंट्रोलर कशा पद्धतीचे आहे ते सांगा एकदा शेतकऱ्यांना. शेतकरी बंधूंनो, हे कंट्रोलर असं आहे की दिवसभर सोलार वर चालणार आणि रात्रीच्या वेळेस तुम्ही याला लाईटचं कनेक्शन देऊन लाईट वर पण चालू शकता. म्हणजे सोलारची एकच मोटर लाईट आणि सोलार दोन्हीवर पण चालणार आहे. म्हणजे हे जे आहे हे सोलारचं कनेक्शन आणि एक लाईटचं कनेक्शन आहे आणि हे मोटरचं कनेक्शन आहे. बरं. एकच मोटर आपली लाईट आणि सोलार दोन्हीवर पण चालणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, हे जे कंट्रोलर जे आहे आपल्या शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये हे जे स्टार्टर जे आहे, तुम्ही सोलारवर सुद्धा लावू शकता, सोलारवर सुद्धा चालू होतं आणि तुमच्या लाईनवर सुद्धा चालू होतं. म्हणजे शेतकऱ्यासाठी डबल फायदा याच्यामध्ये आहे आणि कमीत कमी किमतीमध्ये. मी तुम्हाला खाली मेन्शन करतो यांचा नंबर, यांना कॉन्टॅक्ट करून यांच्या दुकानाचा जे ऍड्रेस आहे ते सुद्धा मेन्शन करतो. धन्यवाद. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना सांगतो की बाबा तुमचा लँड रेकॉर्डचा प्रॉब्लेम जर नो दाखवत असेल तर तुम्हाला पीएम किसान किंवा नमो शेतकरीचे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये
येणार नाहीत. त्यामुळे हे बरोबर. हप्ते येण्याकरता तुम्हाला लँड सीडिंग जे नो प्रॉब्लेम जे आहे तुम्हाला यस करणं गरजेचं आहे, महत्त्वाचं देखील सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा लँडचा प्रॉब्लेम यस करून घ्या. जवळच्या तहसील कार्यालयामध्ये, तलाठी कार्यालयामध्ये किंवा PM किसानचं एक स्पेशल हेल्पलाईन नंबर आहे, त्या ठिकाणी जाऊन हं, तुम्ही तुमचं हं. प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर हो. आपल्याला बघायचं आहे की बाबा PM किसानची KYC. आता बरेच सारे शेतकरी म्हणतील की सर तुम्ही प्रत्येक रेकॉर्डिंगमध्ये सांगताय की PM किसानची KYC करा, KYC करा. का सांगताय बाबा? बरोबर. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी अजून देखील सुद्धा केली नाही, त्यांना PM किसान नमो शेतकरी अंतर्गत अपात्र केले. त्यामुळे ज्या बरोबर. शेतकऱ्यांनी नाही केली त्यांनी करून घ्या. बरेचशा सारे शेतकरी डबल सुद्धा एक प्रश्न विचारतात की सर आम्ही तर PM किसानची KYC केली आहे, मग नमो शेतकरीसाठी आम्हाला KYC करावी लागेल का? तर तुम्हाला काही नमो शेतकरीसाठी KYC करायची गरज नाही, कारण की PM किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला काही करण्याची गरज नाही. त्यानंतर तुमचं आधार सीडिंग, म्हणजे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना सरकारचं पेमेंट येत नाही. त्याचं कारण म्हणजे बरोबर. तुमच्या आधारला बँक खातं संलग्न नाही, लिंक हो. नाही. त्यामुळे हो. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांच्या आधारला बँक खातं लिंक करून घ्यायचं आहे. हे महत्त्वाची बरोबर. शेतकऱ्यांना 4 कामे करायची आहेत. यानंतर हो. आपण पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचं जे आपलं PM किसान नमो शेतकरीचं जे आहे, काही शेतकऱ्यांनी ऑलरेडी नोंदणी केलेली नाही. जे नवीन शेतकरी आहेत त्यांना नवीन नोंदणी करण्याकरता पोर्टल सुरू झालेलं आहे. pmkisan.government.in या संकेतस्थळावरती जाऊन शेतकरी PM किसानची नोंदणी करू शकतात. बरोबर. हम्म. आता सर बऱ्याचशा महिलांच्या माध्यमातून सुद्धा एक प्रश्न उपस्थित होत आहे, ते म्हणजे ई-KYC. आता बऱ्याच शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस सरांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की ई-KYC करा, अन्यथा तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार नाही. तर आता बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा म्हणत होत्या की ई-KYC जर आम्ही केली तर मग आम्हाला PM किसान व नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता मिळणार की नाही मिळणार, याबाबत काय सांगणार तुम्ही महिलांना? ज्या महिला PM किसान आणि नमो शेतकरीच्या लाभार्थी आहेत त्यांना PM किसान नमो शेतकरी अंतर्गत वर्षाला 12,000 रुपये मिळतात, महिन्याला 1,000 रुपये मिळतात. आणि त्याच महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेले आहेत. परंतु त्यांना आता लाडक्या बहीण अंतर्गत KYC करायला सांगले. त्या महिलांना वाटते की आम्ही जर लाडक्या बहिणीची KYC जर केली तर आम्हाला नमो शेतकरी किंवा PM किसानसाठी आम्हाला अपात्र केलं जाईल का? असाच प्रश्न आहे ना सर तुमचा? बरोबर. तर बरोबर. या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुम्हाला KYC तुम्हाला PM किसानची देखील सुद्धा करायची आहे. तुम्हाला KYC तुमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुद्धा तुम्हाला KYC करायची आहे. आणि KYC केल्याशिवाय तुम्हाला या योजनेअंतर्गत पात्र ठरवलं जाणार नाही. त्यामुळे KYC करून घ्या. तुम्ही जर हा. KYC केली तर तुम्हाला नमो शेतकरी PM किसान अंतर्गत अपात्र केलं जाईल असं नाही. तुम्हाला अपात्र काय केलं जाणार नाही. फक्त एवढंच आहे, तुम्ही जर KYC केली तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते 500 रुपये महिना मिळेल, नाहीतर ते 500 रुपये मिळणार नाहीत. तुम्ही जर बरोबर. आता काही महिला म्हणत आम्ही जर KYC केली तर आमचे हे महिन्याला जे वर्षाला 12,000 रुपये मिळतात, PM किसानचे 6, नमो शेतकरीचे 6, हे आमचे बंद होतील का? तर ते तुमचे पैसे हो. बंद होणार नाहीत. त्या संभ्रमामध्ये महिलांनी राहू नये. त्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC करून घ्यावी. KYC केली तरी तुमचे हे पैसे बंद होणार नाहीत. तुम्हाला PM किसान नमो शेतकरी अंतर्गत महिन्याला 1,000 रुपये मिळतात आणि हं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 500 रुपये असे बरोबर. महिलांना मिळणार आहेत. आता हे झालं बरोबर. महिलांसंदर्भामध्ये. परंतु बरोबर. याच्यामध्ये अजून काही शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, कॉमन प्रश्न आहेत. थोडीफार ते प्रश्न घेऊया. तुमचे काही प्रश्न आहेत का? अगोदर विचारा. तर सर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं म्हणण्यात आलं होतं की आम्ही जर निवडून आलो तर शेतकऱ्यांना आम्ही 2,000 ऐवजी 3,000 रुपये नमो शेतकरीचे देऊ, तर त्याबद्दल काही सांगणार का? नक्कीच. आपण पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी हे विधान केलं होतं. त्याची तारीख सुद्धा मला आठवतंय. 24 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही नमो शेतकरी योजनेअंतर्गत 6,000 रुपये ऐवजी आम्ही 9,000 रुपये शेतकऱ्यांना देऊ, अशी त्यांनी घोषणा केली होती. म्हणजे हो. आता शेतकऱ्यांना 2,000 रुपये ऐवजी 3,000 रुपयाचा हप्ता येणार. बरोबर सर? बरोबर. अशी घोषणा त्यांनी केली होती. परंतु ही घोषणा मात्र घोषणाच राहिलेली आहे. मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही निधीच्या वाढीबाबत कोणतीही तरतूद झाली नाही, किंवा या मागच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्येही कोणती तरतूद झाली नाही, किंवा जे मागचं 31,628 कोटींचं जे पॅकेज सरकारनं जाहीर केलं त्या पॅकेजमध्ये सुद्धा नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकारने कुठलीही तरतूद केली नाही. त्यामुळे जो येणारा हप्ता आहे नमो शेतकरीचा तो 3,000 रुपयाचा येणार नाही. शेतकऱ्यांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये. नमो शेतकरीचा येणारा 8वा हप्ता जो आहे तो फक्त 2,000 रुपयाचा आहे. आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्याकरता राज्य सरकारला एक महत्त्वाचा नमो शेतकरीच्या 8वा हप्ता वितरणासाठीचा एक GR काढावा लागेल. त्यासाठी 2,000 कोटी
कोटी रुपयाची तरतूद करावी लागेल. 2030 ते 2040 कोटी रुपयाची तरतूद करावी लागेल. बरोबर. आणि यासाठी राज्यातील 93,68,000 शेतकरी पात्र आहेत. आणि आता वळूयात आपल्या मुख्य आणि महत्वाच्या विषयाकडे की सर हे हप्ते कधी येणार. दिवाळीमध्ये बरोबर. येणार होते परंतु आले नाही. अद्यापर्यंत राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने नमो शेतकरी किंवा पीएम किसानच्या हप्त्याच्या वाटपाबाबतची कुठलीही तारीख डिक्लेअर केली नाही. परंतु शक्यता अशी आहे की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या हप्त्याचं एकत्रित वितरण राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे होऊ शकतं. त्यामुळे कुठलीही तारीख कन्फर्म झाली नाही. शेतकऱ्यांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये. हे क्लिअर कट मी तुम्हाला शेतकऱ्यांना ही माहिती देण्याचा प्रयत्न सर केलेला आहे. तर ओके धन्यवाद सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. नक्कीच सर, धन्यवाद.